म्हणजे एक सरकारी अधिकारी काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुकाराम मुंडे साहेब. खतरनाक आहे माणूस. म्हणजे त्याच्यासारखं जर प्रत्येक खात्यात एवढे इनिशिएटिव्हनी जर काम केलं तर या देश बदल. गुड इव्हिनिंग मित्रांनो. संध्याकाळचे ना 7 वाजलेत. आत्ता व्हिडिओ स्टार्ट केलाय ब्लॉगिंगसाठी म्हणजे ब्लॉगिंगला मी व्हिडिओ बनवतो त्याला आत्ता स्टार्ट केलाय. तर सेकंड नाईट होते आणि दिवसभर लोळण्यातच गेलाय, तरी पण अजून झोप कंप्लीट झाल्यासारखं वाटत नाही. आज थर्ड नाईट आहे. तुम्ही बघू शकता किती म्हणजे 3 नाईट कंटिन्यू करावं लागतात आणि क्रिटिकलच्या नाईट तुम्हाला माहितीच आहे खतरनाक राहतात. अयो, आई, अयो. 3 दिवस झाले कुठं जिमला नाही, कुठं ग्राउंडला नाही, कुठंच नाही गेलो. स्वतःसाठी वेळ काढला नाही, काही करून नाही का. आता उद्या नाईट ऑफ, उद्या तरी जिमला जायला भेटतं की नाही काय माहिती. ग्राउंडवर बघूया. कसं पण बसल्यासारखं वाटतंय जरा. आणि तुम्ही खूप खूप प्रेम देताय इन्स्टावर आणि युट्यूबवर. तुमच्या सर्वांचं स्वागत. आपले तुमच्या तुमच्या साथीने, तुमच्या आशीर्वादाने आपले युट्यूबला 500+ सबस्क्रायबर्स झालेत आणि इन्स्टाला पण 1K च्या पुढे गेले. 1050 झालेत समथिंग. त्या स्टेप बाय स्टेप आपण ग्रो करतोय. तर कंटिन्यू ठेवायचे आपल्याला, काही करून कळशी काही करायचं असेल तर तुम्हाला लगेच नाही भेटणार 1-2 दिवसात. त्यासाठी तुम्हाला 1-2-3 वर्षाचा पिरियड तरी द्यावाच लागतो. जर तुम्हाला खरं काहीतरी तुमचा स्वतःचा ब्रँड वेगळा करायचा असेल, स्वतःच्या पायावर तुम्हाला उभं राहायचं असेल, कारण अर्ली सक्सेस काही कामाचं नाहीये आणि ते टिकत पण नाही. जे तेवढं तुमच्या कष्टाचं असेल ना, तुम्ही तुमचं कोणी पुढं फसू दे, तुम्ही तुमच्याकडून हिरावून नाही घेऊ जाऊ शकत, कारण तुमच्या किती कला आहे तुम्ही ती परत नवीन उभारू शकता. नवीन तुम्ही काहीतरी शिकू शकता. तर असं आहे. त्याच्यामुळे स्वतःवर काम करा, स्वतःचे स्किल डेव्हलप करा. स्वतःच्या स्किलवर कसं अर्न करता येईल याच्याकडे लक्ष द्या. तर आता सध्या माझी नाईट ड्युटी आहे, तर आंघोळ वगैरे करू. चला मित्रांनो, पहिल्या काळात एक म्हण होती, कोणाला अन्न देता नाही आलं तरी चालेल पण त्याच्या अन्नात माती मिसळू नका. पण आत्ताच्या घडीला अन्नात माती नाही तर विष कालवायचं काम चालू होतं. कारण तुम्ही बघा ना, शेतकऱ्याच्या दुधाला बाजार नव्हता, शेतकऱ्याच्या गुळाला बाजार नव्हता, शेतकऱ्याच्या साखरेला बाजार नव्हता. आणि आत्ता अचानक तुकाराम महाराज मुंडे साहेब, हा हा मी त्यांना महाराज का म्हणतोय, कारण ते आत्ताच्या काळातले देवच आहे. त्या काळात तुकाराम महाराजांनी जसं धर्माविरुद्ध लढा दिला होता आणि ज्या वेळेस असं देशावर स्वराज्यावर संकट येतं तेव्हा तेव्हा देव आपला जन्म घेतो आणि तो त्या देवाच्या जन्मात कोणाला तरी खाली पाठवतो. त्याच दृष्टीने, त्याच हेतूने तुकाराम महाराज मुंडे साहेब यांनी आत्ता 1 महिना पण नाही झाला इतक्या ठिकाणी छापे टाकायला चालू केलेत. कारण त्यांनी नवनिर्वाचित आयुक्त आहे अन्न व औषध प्रसाधन साठ्याचे, आणि जवळपास 120 छापे टाकलेत आणि कितीतरी कोटीचा मुद्देमाल जप्त केलाय. तुम्हाला सांगतो, अचानक दुधाला बाजार वाढलाय, कारण हे जे केमिकल दुधात मिसळून शेतकऱ्याच्या गोठ्यापासून जे दूध कंपन्यांपर्यंत पोहोचत होतं आणि या कंपन्यांमध्ये मिलावट करून जे आपल्या शहरी लोकांमधल्या लहान मुलांपर्यंत, वृद्धापर्यंत जात होतं, ते खाऊन आपल्या पोटात विष होऊन आजारी पडत होते. याचं सरकारला काही ज्ञान देत नव्हतं, कारण सगळीकडे सगळ्यांना हप्ते मिळत होते. तर आता शेतकऱ्याच्या दुधाला बाजार भेटतोय, गुळाला बाजार चांगला आहे, कारण गुळात जे विष काढून गुळ तुमच्यापर्यंत येत होता, तर गुळाचे पण त्यांनी छापे टाकलेत साहेबांनी. आणि आता शेतकऱ्याच्या दुधाला पण बाजार वाढलाय, गुळाला पण बाजार वाढलाय. म्हणजे सरकार करू शकतं. आता सरकारला 100 तुकाराम महाराजांसारख्या माणसांची गरज आहे, कारण एक सरकारी अधिकारी काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज मुंडे साहेब. साहेब, तुमच्या कामाला सलाम आमच्या सगळ्या शेतकऱ्यांकडून, कारण यांच्याकडून तर काही होणार नाही. आता मी निघणारच होतो पण तेव्हा माझी चप्पलच सापडत नव्हती. काय, माझी चप्पल तिथं समोर आहे. काय झालंय काय माहिती, डोळे बिंगले का माझे, काय मला समोरच्या गोष्टी पण दिसना झाल्या आता. चलो थर्ड नाईट को निकलते अभी. बाय बाय. मित्रांनो, आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मी ना कालच्या ब्लॉग साठी आज व्हिडिओ करतोय. तर हे सगळं कशामुळे होतंय की नाईट ड्युटी असते, नाईट ड्युटीवर आल्यानंतर आहे ना शूट करायला जमत नाही, थकलेला असतं ना एकदम भयंकर. कालची नाईट एवढी खतरनाक गेली ना,
म्हणजे संपूर्ण स्टाफ, नर्सिंग स्टाफ, डॉक्टर्स, मामा मावशी, जसे 8ला ड्युटी जॉईन केली सगळ्यांनी, तेव्हापासून जे पेशंटचे कामं करत करत जे उभे होते सकाळचे 8 वाजले होते, तरी एक जण सुद्धा आहे ना, असं डोकं सुद्धा खाली टेकवलं नाही. कारण पूर्ण हॉस्पिटलमध्ये जवळपास 5-6 पेशंटचे डेथ झाली. सगळे म्हणजे जे सुपरवायझर होते ते पण थकले होते अक्षरशः. आणि आम्ही सगळे आमच्या पेशंटचे काम वगैरे करत होतो, तर एक दुसरा स्टाफ होता, त्याचा पेशंट रॅलीमध्ये गेला. एज पर्सन होता त्याच्यामुळे काय नाही वाटलं, पण दुसरा यंग पेशंट होता तो सुद्धा बॅड झाला. तर त्याचा वाचवता वाचवता त्याच्यासाठी म्हणजे सगळं त्याला आता इंट्युबेशन, CRRT, आउटपुट ड्रॉप होतं, त्यानंतर थ्रोम्बोसायटोपेनिया होता, पूर्ण थ्रोम्बस होते ब्लडचे बॉडीमध्ये. तर तो पण त्याला पण आम्ही नाही वाचू शकलो. 2 डेज झाल्या, 2-3 ऍडमिशन आले, एक व्हेंटिलेटर ऍडमिशन आलं पॉइझनिंगचं, फिमेल होती. तर असं करत करत सगळे सकाळचे 8 वाजले आणि एवढी बॉडी थकली होती. माझी तर 3rd नाईट होती, माझ्या 3 नाईट डिझीज गेलेल्या होत्या. तर असं आत्ता मी एक रिसेंटली काल एक व्हिडिओ बनवला होता की म्हणजे बघा ना तुम्ही, अन्न व औषध प्रसाधन जे साठ्याचे FDAचे आत्ताचे रिसेंटलीचे जे आयुक्त आहे तुकाराम महाराज मुंडे साहेब, मी त्यांना महाराज का म्हणतो, कारण ज्या ज्या वेळेस देशावर स्वराज्यावर संकट येतात त्या त्या टायमिंगला देव कोणला तरी त्याच्या रूपात खाली पाठवतो. त्या काळात धर्माविरुद्ध आवाज उठवायला तुकारामांना पाठवलं होतं, संत तुकाराम महाराजांना. आणि आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांवर अन्याय होते, सामान्य लोकांवर अन्याय होते, त्यांच्या आरोग्याशी खेळले जाते, त्यांना एक सरकारला काही घेणं देणं पडलेलं नाहीये. तर अशा खात्यावर तुकाराम महाराज मुंडे साहेबांची नियुक्ती होती आयुक्त म्हणून. तर त्यांनी जवळपास 20-25 दिवसातच आहे ना 105 ते 110 छापे टाकलेत पूर्ण महाराष्ट्रात, मेन मेन शहरात, जिथे त्यांना अन्न भेसळ होती याची टीप मिळते. आणि मेन त्यांना सापडले की दूध आणि गूळ. तर काय होतं, दूध शेतकऱ्याच्या गोठ्यापासून जे दूध डेअरीपर्यंत जातं, डेअरीतून जे मोठ्या कंपन्यांमध्ये जातं, कंपन्यांमध्ये गेल्यावर त्याच्यावरची मलाई वगैरे काढले जाते, त्यात केमिकल मिक्स केलं जातं आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांचा हात याच्यात. आणि ते सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य शहरी भागात लोक आहे त्यांच्या मुलांपर्यंत, घरात वृद्धांपर्यंत सगळ्यांना सगळे ते पितात आणि ते त्याचा डायरेक्ट अफेक्ट नाही होता, हळूहळू हळूहळू कॅन्सर सारखे रोग उद्भवायला लागतात. तर खूप सारे मोठे मोठे गुंड टाईपचे लोक आहे ना यात सापडलेत आणि भरपूर जणांना अटक झाली आहे. कितीतरी कोटीचा विमलचा माल जप्त केलाय. त्यानंतर अंमली पदार्थ, भेसळयुक्त पदार्थ. म्हणजे एक सरकारी अधिकारी काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुकाराम मुंडे साहेब. खतरनाक आहे माणूस, म्हणजे त्याच्यासारखं जर प्रत्येक खात्यात एवढे इनिशिएटिव्हनी जर काम केलं तर या देश बदलायला काय लागणार आहे. आणि त्यांनी जे छापे टाकलेत ना, त्यानंतर दुधाचे रेट वाढलेत. म्हणजे बघा ना, शेतकऱ्यांचा पण फायदा व्हायला लागलाय, गुळाचे पण रेट वाढलेत. कारण सगळे जे अंमली पदार्थ येत होते बनावटीचे, ते सगळे कारखाने होते ते स्टॉप झालेत, त्यांच्यावर सील लागले. तर म्हणजे प्युअर माल आहे तो डायरेक्ट मार्केटमध्ये येते, म्हणजे आवक घटली आहे आणि घेणारे जास्त आहे, त्याच्यामुळं सगळ्याचं मार्केट प्राइस आहे ना वाढत चालली. याचा फायदा शेतकऱ्यांना पण होतोय. सरकारला जास्त काय करायची गरज नाही, फक्त जे असे भेसळ वगैरे करतात ते अन्नामध्ये, ते दुसरीकडून कुठंतरी त्याचा यूज करायचा सर्रास पद्धतीने चालू होते. आणि यांची नियुक्ती झाली त्या खात्यावर, पळता भोई थोडी झाली. सगळ्या टपऱ्या बंद आहे महाराष्ट्रातल्या. त्याच्यानंतर लॉज बंद आहे, बनावटीची दारू बंद आहे, अन्न भेसळ कमी झाली आहे. आणि त्यांनी आता स्पीड डायल पण जारी केलाय की ज्यांना कोणाला कुठं काही दिसेल की इथं काहीतरी चालू आहे कार्यक्रम आतमध्ये अन्न भेसळीचा, तर त्या स्पीड डायलला फ्री कॉल करा आणि आम्हाला टिप द्या. म्हणजे भाई होऊ शकतं रे, सगळं होऊ शकतं, सगळं काही करता येतंय. माझ्या ब्लॉग मध्ये मला हे सांगायचं होतं की बाबा एक अधिकारी कसा असावा, कारण त्याच्या हातात सगळं असताना तो आयुक्त आहे त्याचा मेन. तो जर पैसे वगैरे खात असेल तर मग सर्वसामान्यांनी कोणाकडं बघायचं ना, त्यांच्या आरोग्याचं काय. आणि ही वेळ तुमच्या घरापर्यंत पण येऊ शकते, ही एक नाकारता येणारी गोष्ट नाहीये. तर असो, थोडंफार तरी लोक सुधारतील. पण काय त्यांना बदलीशिवाय दुसरं काय नाही भेटणार, कारण त्या काळी पण तुकाराम महाराजांना तेवढाच त्रास झाला आणि आता त्यांना पण तोच त्रास होत असेल. ऑलमोस्ट होते त्यांचे जवळपास 25 वर्ष, 22 वर्षाचा कार्यकाळ झालाय ड्युटीचा, त्यात त्यांच्या 25-26 बदले. म्हणजे 1 वर्ष सुद्धा एका ठिकाणी थांबून नाही देत, एवढं धडायचं त्यांचं काम आहे. तर असो, तुम्हाला आपला
आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. आणि मला माहिती काही इंटरेस्टिंग वगैरे ब्लॉग येत नाहीये, मी रोज काही ना काहीतरी असं इन्फॉर्मेशन देते. तर काय करणार आहे, जेव्हा एक माणूस जॉब करतो तर त्याला एक इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग टाकण्याशिवाय पर्याय नसतो. कारण मला आता कुठं बाहेर जाता पण येत नाहीये, कारण आराम पण महत्वाचा आहे. नाहीतर मी उगाच धावपळीत करत करत जर आजारी पडलो तर ते मला परवडणार नाहीये. तर चला, आज आपला नाईट ऑफ आहे. नाईट ऑफला तुमचा भाऊ कधीच जागेवर नसतो, रूमवर. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.